मराठी चित्रपटसृष्टीसाठी हे वर्ष अगदी धुमशान घालणारं होतं. वेगवेगळ्या गोष्टी घडल्या. बॉलिवूड मराठीच्या इतकं जवळ आलं की त्यांच्यात झालेली देवाणघेवाण अफलातून होती. या व्हिडिओत पाहूया हे वर्ष इतकं हॅपनिंग का होतं. रितेश देशमुखची एंट्री. 2 चित्रपटांच्या निर्मितीनंतर रितेश देशमुखने पहिला मराठी चित्रपट केला लय भारी. लय भारीने सगळंच अगदी लय भारी केलं. लय भारी डायलॉग्स, लय भारी ऍक्शन आणि लय भारी बॉक्स ऑफिस. रितेशची एंट्री तर सर्वांगाने सुंदर ठरलीच, पण चित्रपटाच्या एका गाण्यामध्ये खास आपल्या लाडक्या वहिनीची झलकही पाहायला मिळाली. तर अशा प्रकारे रितेश आणि जेनेलिया दोघांनीही मराठीमध्ये लय भारी एंट्री घेतली. सलमान भाईची मराठीसाठीची ओढ तर 2014चा सर्वात महत्वाचा मुद्दा ठरली. येलोच्या स्क्रीनिंगसाठी त्याने हजेरी लावली. अगदी छोट्या गौरी गाडगेच्या अभिनयाने भारावून गेलेला सलमान मराठीच्या हँगओव्हर मध्ये बराच काळ होता. रितेशला विनंती करून त्याने लय भारी मध्ये एक छोटासा रोल केला. सांगतो एकाच्या म्युझिक लॉन्चला मला आवर्जून बोलवा अशी विनंती करून त्याने सचिनजींसोबत स्टेज शेअर केलं. आणि शिवाय आता फुल फ्लेज मराठी रोल करायचाय हेही तो सर्वत्र सांगत फिरतोय. सलमानने मराठीचा कमर्शियल सिनेमा गाजवला तर आमिरने मराठीत येणाऱ्या क्वालिटेटिव्ह चित्रपटांना भक्कम पाठिंबा दिला. आमिर आणि त्याची बायको किरण राव यांनी अनेक मराठी चित्रपट पाहिले. फॅन्ड्रीसाठीची खास स्क्रीनिंगही ठेवली आणि या सर्व चित्रपटांच्या प्रमोशनसाठी बऱ्यापैकी उत्तम मराठी बोलत आमिरने लोकांशी संवाद साधला. आणि मुंबई युनिव्हर्सिटीच्या मराठी ट्युटोरियल पुस्तकासाठी तर फार मोठा सहभागही घेतला. मराठीमध्ये चित्रपट रिलीज झाले आणि त्यातल्या बऱ्याच चित्रपटांचे रिमेक्स व्हावेत अशी इच्छा चक्क बॉलिवूडकरांनीच व्यक्त केली. अर्थात याचा शुभारंभ झाला सलमान खानच्या हातून. येलो पाहूनच सलमानने रिमेकची बात छेडली. येलोचा रिमेक तर ठरलाच, पण शिक्षणाच्या आईचा घोसाठीही तो गोविंदाला कन्व्हिन्स करतच होता. पोस्टर बॉयजचाही हिंदी रिमेक व्हावा ही बॉलिवूडकरांचीच इच्छा होती. आणि याच काळात मराठी चित्रपटांच्या प्रमोशन मध्ये फुल टू उतरलेली काजोल पाहायला मिळाली. आपल्या आईची, तनुजाची प्रमुख भूमिका असलेला पितृऋण हा चित्रपट प्रमोट करण्यासाठी ती मराठी मैदानात उतरली. अगदी हसत खेळत शुद्ध मराठी तिने आपल्या आईच्या चित्रपटाचं प्रमोशन केलं आणि तोच उत्साह तिने कायम ठेवला आपल्या नवऱ्याचा मराठी चित्रपट प्रमोट करताना. अजय देवगण निर्मित विटी दांडू प्रमोट करण्यासाठी नवरा बायको दोघही जोरदार प्रमोशन करत होते. या एका वर्षात काजोल अगदी भरभरून मराठी बोलली. तर आम्ही लेस डाऊन केलेले हे बॉलिवूड बॉन्डिंगचे काही मराठी मोमेंट्स. तुमच्या स्मरणात असे काही क्षण असतील तर नक्कीच या व्हिडिओच्या कमेंट सेक्शन मध्ये ते नोंदवा आणि आमची इतर इयर एंडिंग फीचर्स पाहायला विसरू नका.